नागपूरच्या शंकरनगर चौकातील हाच तो वादग्रस्त क्लाउड 7 बार। 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर याच बारमध्ये पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी हैदोस घातला होता आणि त्यातून झालेल्या भांडणात 22 वर्षाच्या शुभम महाकाळकर या तरुणाचा खून झाला होता। बार मालक प्रमोद बंबरोटवार आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला होता। याच्या आधी याच महिन्यात 13 तारखेला शहराच्या धरमपेठ भागातील लाहोरी बारमध्ये गोंधळ झाल्यानंतर बार मालक समीर शर्मा यांना गोळीबार केला होता। या दोन घटनांनंतर बार मालकांची वाढती मुजोरी पाहता जिल्हाधिकारी कार्यालयानं लाहोरी आणि क्लाउड 7 या दोन्ही बारचा परवाना 45 दिवसांसाठी निलंबित केलाय। दोन वेगवेगळ्या लायसन्स प्रिमायसेसमध्ये एक लाहोरी डिलक्स आणि एक क्लाउड 7 अशा दोन बारमध्ये अशा घटना घडल्या। त्यामुळे या गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्यामुळे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांनी या दोन्ही लायसन्सेस 45 दिवसांकरता बंद केलेले आहेत। दोन्ही बारचा परवाना सध्या 45 दिवसांकरता निलंबित झाला असला तरीही कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास हा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा अधिकार देखील प्रशासनाला आहे। दरम्यान क्लाउड 7 बारमध्ये हैदोस घालून बार मालकावर हल्ला करणाऱ्या खोपडे पुत्रांना अद्याप अटक झाली नसली तरीही एकूणच नागपुरात बार मालकांची मुजोरी गेल्या काही दिवसांपासून वाढत असून यावर अंकुश ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करतायत। पोलिस त्यांना सपोर्ट करतात म्हणून ते दारू विक्री करतात आणि ते खूप माजून गेले आहे, कारण की त्यांना पोलिसांचे कायद्याचा सपोर्ट असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्या कोणीच काही बिघडू शकत नाही म्हणून। तर सरकार जेव्हा दारूबंदी करू शकत नाही तर सरकारने कमसे कम यांना पायबंद घालण्यासाठी कठोर नियम आणि काहीतरी असा नवीन अध्यादेश काढावा। एकाच वेळी आणि अशा कारणांसाठी दोन बारचे परवाने रद्द होण्याची नागपुरातली कदाचित ही पहिलीच वेळ आहे। या निमित्तानं बार मालकांवर अंकुश लागला तर त्याचे दूरगामी फायदे शहरात दिसतील। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।